यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे. विठ्ठल 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 ज्ञानेश्वरा करुण करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरे. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे. प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. सप्ताहाच्या दृष्टीने 154 वर्ष होत आले. श्रीराम मंदिर गाभारा शताब्दी महोत्सव समस्त गावकरी मंडळी असताने, खालचं असताना वरचं असताना दोन्ही गावाच्या उपस्थितीने अतिशय सुंदरसा कार्यक्रम आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह कमिटी, समस्त गावकरी मंडळी आणि त्यातली त्यात सर्व तरुण मंडळी सर्व एकत्रित येऊन अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्सव साजरा होत आहे, परिपूर्णतेकडे जात आहे. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार आतापर्यंत आपल्यामध्ये येऊन गेले. अतिशय संतांचे विचार सुंदर भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितले. काहींनी जरा अवघड भाषेत सांगितलं असेल, काहींनी सोप्या भाषेत सांगितलं असेल, काहींनी हसून खेळून सांगितलं असेल, विनोद करून सांगितलं असेल. सांगण्याच्या पद्धती भिन्न भिन्न असतात. अधिकार परत्वे प्रत्येकाने आपल्याला सुंदर प्रकारे उपदेश केला. वारकरी संप्रदाय सनातन हिंदू संस्कृतीचं यथार्थ ज्ञान आपल्याला करून दिलं. भारतीय संस्कृतीमध्ये भारत अतिशय सुंदर देश आहे आणि या भारतामध्ये वर्तमान काळामध्ये प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर झालेलं असल्यामुळे जवळजवळ सगळ्या भारतातच राम राज्य आहे. झाले राम राज्य काय येऊने आम्हाशी, धरणी धरे पिके गायी ओढल्या म्हैशी. आता काही कमी नाही. भजन चालू आहेत, कीर्तन चालू आहेत, सप्ताह चालू आहेत. अतिशय आनंदाचं वातावरण होत आहे. अगदी आपल्या कानामध्ये ब्रह्मज्ञानाचा बोध पेरला जात आहे आणि पेरलेला बोध मात्र उगून आला पाहिजे, हेही त्याबरोबर महत्त्वाचं आहे. कानी जे पेरिले
डोळा ते उगवले व्यापके भरले तेचे हरे. अशा पद्धतीने अतिशय पवित्र वातावरणात आपल्या या गावाला येण्याचा योग प्राप्त झाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा संदेश, पवित्र गोदावरीच्या कुशीत आम्ही असतो, गोदावरीचा संदेश आपल्यापर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला. आपल्या गावातील हरिभक्तीपरायण सोमसिंगजी महाराज काही काल पैठण क्षेत्रामध्ये थांबले आणि त्या कालाचा त्यांचा आमचा आलेला संबंध तुमच्यापर्यंत येण्याला कारण झाला. विठ्ठल शिवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. अभंग अति सुंदरस आहे. श्री गोपाळ आणि भगवान श्रीकृष्णाची भेट झाली आणि भगवान श्रीकृष्णाने मुलांना गोपाळांना विचारलं, मुलांनो कसं काय चाललं? मुलं म्हटली तसं बरं चाललं, पण खाय प्यायला काही भरपूर भेटत नाही. म्हणले मग उपाशी राहता का? म्हणले उपाशी राहत नाही, पण जे भेटायला पाहिजे ते भेटत नाही. म्हणले काय भेटतं तुम्हाला खायला? म्हणले आमच्याकडं ताक भेटतं, अशा आसार वस्तू भेटतात ज्याच्यामुळं आमची तृप्ती होत नाही, ज्याच्यामुळे आम्ही प्रसन्न राहत नाही. देवाने सांगितलं एक काम करा, आता मी सांगतो तसं माझं ऐका, माझ्या मागे मागे तुम्ही या, तुम्हाला मी भरपूर खायला देतो, पोटभर खायला देतो. पण माझ्या मागे येत असताना लाग धरून चला, धरसोड करू नका, सगळेजण या, लहान मोठेपणा विसरून जा, सगळा बाकीचं सगळं विसरून जा आणि माझ्या मागे चला. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे सगळे जण या. काही त्याच्यामध्ये भेद धरू नका, संकोच धरू नका, सगळेजण माझ्या मागे मागे चला, मग मी तुम्हाला पोटभर खाऊ घालतो, तुम्ही पुरे म्हणाल इतकं खाऊ घालतो. पण एक लक्षात ठेवा, माझ्या मागे चालत असताना हळुवारपणाने चला, कोणी कोणाला बोलू नका, गडबड गोंधळ करू नका, म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाला बोलू नका, शांतता घ्या. कारण प्रपंचाच्या संगतीने तुमचं कधी पोट भरणार नाही, कारण प्रपंच रीत आहे, आतापर्यंत कोणाचं भरलं नाही, पुढेही भरणार नाही. त्याकरता रीता पोकळ असणारा प्रपंच, त्याच्या नादी लागू नका, माझ्या नादी लागा, मी तुम्हाला पोटभर खाऊ घालेल. म्हणून तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो अरे. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगणारा देव आहे आणि ऐकणारे गोपाळ आहे. देवाने सांगावं आणि आपण सगळ्यांनी ऐकावं. सांगणारा देव आहे, आपण ऐकणारे आहोत, आपण सगळ्यांनी ऐकावं. देव म्हणतं जे कोणी माझं ऐकतो मी त्याचं कल्याण करतो, जे कोणी माझं ऐकत नाही त्यांचं वाटुळं होतं. कौरव आणि पांडव, त्यापैकी कौरवाने देवाचा एकही शब्द ऐकला नाही, म्हणून त्यांचं दिवा लावायलाही कोणी राहिलं नाही, आणि पांडवाने देवाचा एकही शब्द वायाला जाऊ दिला नाही. त्यामुळे द्वारकेचा
सांगितलं गीतेमध्ये, जो कोणी माझं ऐकतो मी त्याचं कल्याण करतो. एमी मतमिदं नित्यं मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. मी त्यांना कर्मातून मुक्त करतो, मी त्यांना सुखी बनवतो. जे कोणी माझं मत अनुसरत नाहीत त्यांचं कर्मगती संपत नाही, ते अधोगतीला जातात. आसुरी योनींना मी त्यांना पाठवतो. म्हणून ऐकायचं ठरलं तर कोणाचं ऐकावं? देवाचं ऐकावं. तुम्ही सगळे बसलेले माणसं म्हटले, महाराज तुम्ही बरोबर सांगितलं, आम्हाला पण पटलं, आम्ही पण देवाचं ऐकायला तयार आहेत. फक्त अडचण एवढीच आहे, देव आम्हाला बोलत नाही. का देव सांगतो कोणाला? काही बोलतो का? तुम्ही राम मंदिरात गेले, रामाला जर काही विचारलं, प्रभू शेतामध्ये बोर घ्यायचा आहे, काय करू? काही सांगेल देव? सांगताना दिसणार नाही आपल्याला, बोलणार नाही देव. देव आपल्याला बोलत नाही. देव आपल्याला बोलत नाही का कोणालाच बोलत नाही? देव आपल्याला बोलत नाही. देव संताबरोबर हितगुज करतो. पुसता सांगेन बैसून एकांत. देव संताबरोबर बोलतो. मग आपल्या जीवनामध्ये देव आपल्याला बोलत नाही, म्हणून देवाचं आपल्याला ऐकता येत नाही. त्याकरता तुम्हाला दुसरा पर्याय सांगतो. देवाने बोललेलं जे शास्त्र आहे त्या शास्त्राचं ऐकावं. सोपं आहे की नाही? आता गीता सर्वांना परिचयाची आहे, ज्ञानेश्वरी परिचयाची आहे. गीता ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलं ते ऐकावं. कोणी म्हणेल महाराज देव बोलत नाही आणि शास्त्र आम्हाला कळत नाही. शास्त्र कळतं का आपल्याला? शास्त्र कळत नाही. चांगल्या चांगल्या विद्वान लोकांनाही कळत नाही. श्लोकाचे अर्थ चांगले लावता येत नाही. नव्हे ज्ञानेश्वरी गाथ्याचे अर्थही बऱ्याच लोकांना चांगले समजत नाही, मनानेच अर्थ लावून देतात. एक जण मला भेटला पैठणच्या बस स्टँडवर. म्हणले जय हरी जय हरी. म्हणलं एकादश केव्हा आहे महाराज? म्हणलं परवा दिवशी आहे. तर म्हटलं महाराज एकादशीला धने चालतात ना? धने म्हणजे बाजारामधले धने चालतात. मी म्हटलं नाही, आपल्याकडं धने कोणी खात नाही, धने खाऊ नये. काही भागात खात असतील ते सोडून द्या, पण धने चालत नाही. धने चालत नाही असं म्हटल्यानंतर तो म्हटला, महाराज तुम्ही कीर्तनकार आहेत, तुम्हाला तुकाराम महाराजाचं प्रमाण माहीत नाही का? म्हणलं काय प्रमाण आहे? त्याने लगेच प्रमाण दिलं. फराळाच्या मिशे धने घेशे. फराळाच्या मिशे धनी घेशी. आता धनी घेशी प्रमाण म्हटल्यावर आपल्याला काही बोलता येईल का? म्हणजे धनी शब्दाचा अर्थ जर कळाला नाही तर उरफाटा अर्थ लावल्याशिवाय राहणार नाही. आणि उरफाटा सुरफाटा अर्थ लावलं तर लोकांचं कल्याण होईल असं काही वाटत नाही. म्हणजे शास्त्र आपल्याला कळत नाही, शास्त्र स्वबुद्धीने आपल्याला कळत नाही. मग याकरता काय करावं? लक्षात घ्या. देव आपल्याला बोलत नाही, शास्त्र आपल्याला कळत नाही, आपल्याला तर ऐकायचंय. मग कोणाचं ऐकावं? तिसऱ्या नंबरला ऐकायचं ठरलं तर संतांचं ऐकावं. कारण संताला देवही बोलतो आणि शास्त्रही कळतं. ज्यांना देवही बोलतं आणि शास्त्रही कळतं अशा संताचं ऐकावं. अशाच संताचं ऐकावं. श्रुतिस्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरता पाऊले. तो सात्विक श्रद्धेने चालला की नक्कीच त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 3 नंबरला आपण ऐकायचं ठरलं तर संताचं ऐकावं, त्यामध्ये आपलं कल्याण आहे. कोणी म्हणेल महाराज आता संत हे ओरिजिनल आम्हाला भेटत नाहीत, ऐकावं कोणाचं? त्याच्याकरता पर्याय आणखी तुम्हाला सांगतो. आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी जर भेटत नसतील तर आपण आता आपल्या आईचं ऐकावं. जे कोणी आईचं ऐकतात त्याचं कल्याण होतं. आद्य शंकराचार्य संन्यास घ्यायचा, बालपणामध्ये बुद्धी स्फुरित झाली, संन्यास घ्यायचा. वडील वारलेले होते, आई संन्यास घेऊ देत नव्हती आणि आईचं ऐकल्याशिवाय संन्यास घेता येत नव्हता. शंकराचार्यांनी युक्ती केली. आई नदीवर कपडे धुण्याकरता गेलेली होती. शंकराचार्य तिथेच गेले, बालक होते. नदीच्या प्रवाहामध्ये गेले आणि थोडंसं जास्त पाण्यात गेले आणि मग ओरडायला लागले, आई आई आई, मगरीने माझा पाय धरला, मगरीने पाय धरला. आई इकडं ओरडायला लागली, अरे बाळा असं कर, पळ लवकर, बाहेर ये बाहेर ये. म्हटले ती मगर सोडीतच नाही.
आई परेशान झाली. शंकराचार्य लहान होते, त्यांनी आईला तिथूनच सांगितलं. म्हटली, आई ती मगर म्हणते संन्यास घेतला तर सोडीन म्हणे. आईने सांगितलं, बाबा वर ये, संन्यास घे पण वर ये. कोणाचं ऐकलं? आईचं ऐकलं. आईचं ऐकलं की कल्याण होतं. आता आईच्या नंतर कोणाचं ऐकावं? मग बापाचं ऐकावं. गुरु आपण संताच्या याच्यात घेऊन टालो. बापाचं ऐकावं. आईच्या नंतर बापाचं ऐकावं, कारण बापाचं ऐकलं तरी आपलं कल्याण होतं. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, पहिला आईचा संदेश बापाला गेला आणि बापाचा संदेश प्रभू रामचंद्रापर्यंत आला. म्हणून बापाचं ऐकलं तरी कल्याण होतं. आता याच्या पुढे जर आपल्याला ऐकायचं ठरलं तर कोणाचं ऐकावं? आई बापानंतर घर जर चांगलं चालायचं असलं तर कोणाचं ऐकावं? बऱ्याच लोकांच्या ध्यानात आला आता कोणाचं आहे? आपल्या धर्मपत्नीचं ऐकावं, आपल्या बायकोचं ऐकावं, कारण दोघाच्या एकमेकाच्या ऐकण्यानेच प्रपंच चांगला होतो. विठ्ठला 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 हरी विठ्ठला विठ्ठला. एकमेकाचं जर नाही ऐकलं तर सगळं पांगत बरं. म्हणून बायकोचं नवऱ्याने नक्कीच ऐकावं, काही बिघडत नाही. गमतीचं उदाहरण तुम्ही ऐकलेलं असेल. एक राजा आणि प्रधान रस्त्याने चाललेले होते. राजाच्या डोक्यात प्रश्न आला. प्रधानजीला विचारला, अरे प्रधानजी, आपल्या देशामध्ये बायकाचं ऐकणारे किती माणसं असतील? प्रधानजीने सांगितलं 100%. राजा म्हटलं, मला पटतच नाही. अरे 2-5% तर निघतील ना की जे बायकाचं ऐकत नाहीत असे. त्यांनी सांगितलं, नाही नाही, 100% बायकाचंच ऐकणार आहे, मी तुम्हाला पटवून देईल. 8-15 दिवसांनी त्यांनी असा भव्य मंडप दिला. जिकडे तिकडे जाहिराती केल्या, प्रचार केला. राजा प्रधानजी स्टेजवर येणार आहेत, मोठा सभेचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी सभेला यावं. पण जे कोणी बायकाचं ऐकतात त्यांनी एका बाजूला मंडपमध्ये बसावं, जे ऐकत नाही त्यांनी दुसऱ्या बाजूला बसावं. अशी जाहिरात करून दिली. लोक घरून निघाले, सभे ऐकण्याकरता चालले. बोलता बोलता एकमेकाला विचारायचे, करी तू ऐकतो का बायकोचं? तर म्हणलं, रे ऐकावंच लागत ना, पाणी तापलेलं आहे. बायको म्हणते आंघोळ करून घ्या. ऐकावंच लागत. म्हणले कीर्तनाला चालले का? तुम्हाला डायबिटीस आहे, एक पोळी खा, गोळी घ्या, मग कीर्तनाला जा. म्हणले मालेगावला चालले का? लेकराला एक औषधाची बाटली घेऊन या. बायका सांगत राहतात, ऐकावंच लागतं. असं करता करता सगळे विचार करीत आले. सगळे एका बाजूला बसले. राजा प्रधान स्टेजवर आले, पण एक माणूस मात्र दुसऱ्या बाजूला बसला. राजा खुश झाला. बघ म्हटले, एक का व्हायना निघाला की नाही. बायकोचं न ऐकणारा बाजूला बसलेला. प्रधानजीचं डोकं काम करेना. प्रधानजी म्हणे, हे झालंच कसं काय? प्रधानजीने त्याला जवळ बोलवलं, थोडी चौकशी केली. अरे बाबा म्हटले, सगळे लोक एका बाजूला बसले, तू एका बाजूला का बसला? त्याने सांगितलं, मी घरून निघालो तेव्हा बायकोनी सांगितलं होतं, लोक बसतील त्या बाजूला बसू नका. विठ्ठला विठ्ठला तुमच्या लक्षात आलं, हे तर पक्क ऐकणार ठरलं. प्रधानजीने राजाला विचारलं, म्हणे राजे महाराज, हे तुम्ही असं कसं तुमच्या डोक्यात आलं? ते म्हणे, एक दिवस राणीने विषय काढला होता. म्हणजे राजाने सुद्धा बायकोच्या ऐकूनच हे कार्यक्रम केला होता. विनोद सोडून द्या. आपली धर्मपत्नी असेल तर आपलं घर चालवण्याकरता ऐका, एकमेकाचा ऐका. चांगला प्रपंच होईल तुमचा. तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही आणि मनामध्ये विकल्प निर्माण होणार नाही. असू द्या. आपला विषय चाललेला आहे की आपल्याला ऐकायचं ठरलं तर नंबर 1 मी तुम्हाला सांगितलं, कोणाचं ऐकावं? देवाचं ऐकावं. देवाचं. जे कोणी देवाचं ऐकतात त्यांचं कल्याण होत असतं. म्हणून देवाने सगळ्या गोपाळांना सांगितलं की हे गोपाळांनो, तुम्ही माझं ऐका आणि माझ्या मागे मागे चला. अभंगाच्या याला तदिया रे लागे, याला तदिया रे लागे, याला तदिया रे लागे, याला तदिया
लाग धरून चला, धरसोड करू नका. लाग म्हणजे अखंडता. आपण परमार्थ करतो. बरेच लोक हरिपाठ म्हणतात, पण केव्हा म्हणतात? या सप्त्याची त्या सप्त्याला. बरेच लोक म्हणतात या एकादशीची त्या एकादशीला. आणि देव जर घरी आणायचा असेल तर असा परमार्थ केल्यावर देव येईन का? नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ. नित्य नेमाने हरिपाठ करावा, लाग धरावा. मीराबाईने परमार्थ केला. स्त्रियामध्ये क्रांतिकारी अतिशय सुंदर महिला झाल्या, भगवत भक्त झाल्या. त्यामध्ये मीराबाईचा क्रमांक अति स्वच्छ आणि निर्मळ आणि अतिशय उत्क्रांतीचा आहे. मीराबाईने भजनाला सुरुवात केली, बालपणापासून सुरुवात केली. एवढी सुंदर सुरुवात झाली, अतिशय संताचा सत्संग होत गेला आणि मीराबाईला कृष्णावरचं प्रेम वाढलं. आणि त्या वाढत्या प्रेमामध्ये मीराबाईचं भजन चालू होतं. मीराबाईला देहभान राहत नव्हतं. मीराबाईचे अनेक अभंग आपल्याला माहीत आहे. म्हणून मीराबाईचं जे भजन चाललं होतं, लाग धरून होतं का धरसोड करून होतं? ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन. मीराबाईने लाग धरला होता. भजनाचा लाग धरल्याशिवाय देव भेटत नाही. आपल्यासारखा उत्सवी कार्यक्रम याला म्हणायचं. हे असे कार्यक्रम तर आपण करीत राहतो. असे कार्यक्रम केलेच पाहिजे. का केले पाहिजे? आपलाही उत्साह वाढतो आणि आपल्याबरोबर जे कधीच याच्यात येत नाही ते बी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून करायचं, हे याच्याकरता करायचं. मोठा उत्साह आकर्षण आहे. आकर्षणाच्या माध्यमातून लोकसंग्रह होतो. पण लोकसंग्रहाच्या माध्यमातून ओरिजिनल कळत चाललं पाहिजे बरं. ओरिजिनल नाही कळलं तर इथेच थांबावं लागतं. म्हणून आपण पुढं सरकलं पाहिजे. ओरिजिनलकडे गेलं पाहिजे. शुद्ध परमार्थाकडे गेलं पाहिजे. आणि शुद्ध परमार्थाकडे जाण्याकरता भजनाचा काय पाहिजे? लगन लागली पाहिजे. कधी कधी आम्ही काही गावाला कार्यक्रमाला जातो. एखादा हार्मोनियम वाजायला बसलेलं असतं कीर्तनामध्ये. दुसऱ्या वेळेस गेल्यावर तो दिसत नाही. विचारावं लागतं तो कुठे गेले ते भजनी मंडळातले. म्हणले महाराज त्यांनी वारकरी संप्रदाय सोडला, आता ते दुसऱ्या पंथात गेले. असं ऐकायला भेटतं. पुन्हा गेल्यानं विचारलं, म्हटले तो माणूस कुठे गेला? म्हणले महाराज त्यांनी हेही सोडलं आणि तेही सोडलं, आता तिसरीकडेच गेलं म्हणे ते. पुन्हा कीर्तनाला गेल्यावर पेटी वाजायलाच बसलेलं होतं. आणि मग कीर्तन झाल्यावर त्याला विचारलं, म्हटले पुन्हा तुम्ही कीर्तनात आले? म्हणले महाराज चौकून फिरून आलो, कुठंच काही नाही, बरे म्हणे, आपलं हेच बरं आहे म्हणे. ऐशी लागी लगन नाही, लगन नाही, साधनात सातत्य नाही, प्रवाह रूपाने साधना चलत नाही. आणि म्हणून लाग लागत नाही. आणि लाग न लागल्यामुळे श्रीकृष्ण प्रेम निर्मिती होत नाही. म्हणून देवाने सांगितलं याल तरी या, पण लाग धरून या. कोण कोण या? अवघे. शब्द किती महत्वाचा आहे, अवघे. कुठलीही समाज व्यवस्था, जी समाजामध्ये अनेक प्रकारची व्यवस्था आहे, आश्रम व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहेत, अनेक व्यवस्था आहेत, त्या कुठल्याही व्यवस्थेचा विचार न करता नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. नर असू द्या, नारी असू द्या, कोणीही असू द्या, भगवंताच्या काशेला लागा. भगवान म्हणतो मी त्याला भक्त बनवतो, मी त्याला सुंदर बनवतो. अपिचेत सुदुराचारो भजती मामनन्य भाग साधुरेव समंतव्यक सम्यक व्यवसितो हि सह. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. तयाचे जीवित ऐल थडिये आले म्हणून बुडाले. पण जेवी वाया गेले तेवी नुरेची पाप केले. शेवटलिये भक्ती अवघे. कसे असू द्या, चांगले या, दुराचारी या, पापी या. काही काही माणसं असे आहेत जीवनामध्ये एकही पाप करायचं सोडित नाहीत. विठ्ठल विठ्ठल एकही पाप सोडित नाही. विनोदाने सांगतो, एक लाल कपड्यातले बाबा भिक्षाच्या निमित्ताने घरापर्यंत गेले. भिक्षां देश पार्वती.
बाई काहीतरी पीठ वगैरे घेऊन आली वाढण्याकरता, पण त्याच्या झोळीला खालून माशा घुंगत होत्या. आणि माशा घुंगत असल्यामुळे त्या बाईला शंका आली. म्हटले, बाबा खालून तुमच्या झोळीला माशा घुंगत आहेत, थोडं लाल लाल दिसतं, काय भानगड आहे, झोळीत काय आहे? त्यावेळेस त्या बाबाने डोक्याला हात लावला. नाही नाही म्हणे, बाई तसं काही नाही म्हणे, याच्यामध्ये थोडं मांस आहे म्हणे, मी दररोज काही खात नसतो म्हणे, पण प्याल्यावर खावं लागतं. म्हणजे लक्षात आलं तुमच्या? मांसाहारी तर होताच होता, मांस कधी मधी खात होता, पण प्याल्यावर खावं लागतं. म्हणले, तुम्ही दारू पिता का? म्हणले, दारू पण तसं दररोज, त्याच्याही घरी दररोज जात नाही, पण रस्त्याने पळायला लागलो तर कोणाचं घर उघडं नसतं, तिचं उघडं असतं म्हणून तिथं शिरतो. म्हणले, रस्त्याने का पळता? म्हणजे त्याचं कारण असं आहे, पत्त्याच्या डावात हरलो की चोऱ्या कराव्या लागतात. काय करायचं राहिलं सांगा? असे अनंत पातक करणारे माणसं जरी असले तरी भगवंताच्या काशीला जर लागले रे लागले की सगळे पाप त्याचे भस्मरूप होतात आणि तो शुद्ध होतो, ब्रह्मरूप होतो, देवरूप होतो. श्री तुकोबरायाने गणोबरायाने अनेक अभंगामध्ये सांगितलेलं आहे. तुका म्हणे महापातके, तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे. तुका म्हणे महापातके पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे. तुका म्हणे महापातके पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे. माझ्या मागे मागे या, मी तुम्हाला पोटभर खाऊलतो, पुरी पुरी म्हणाल तोपर्यंत. माणसं पुरं पुरं केव्हा म्हणतील हो? शरीर तृप्त झाल्यावर पुरं म्हणतील का मन तृप्त झाल्यावर? मन तृप्त झाल्यावर. मग भगवान आपल्याला काय देणार आहेत? शरीर तृप्ती करता अन्न देणार आहेत का मन तृप्ती करता ज्ञान देणार आहे? मन तृप्ती करता. मन असं आहे ते कोणाचंही तृप्त होत नाही. जगाच्या संगतीने ते कधी तृप्त होत नाही. पुढाऱ्याच्या संगतीने होईल का तृप्त? नाही होणार. का होणार नाही? ज्यांचे मन तृप्त नाही त्यांची संगती जर आपण केली तर मन तृप्त होत नाही. म्हणून पुढाऱ्याच्या संगतीने जसं मन तृप्त होणार नाही तसं महाराज लोकांच्या संगतीने बऱ्याच लोकांनी गुढी दिली म्हणे होईन 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 म्हणतात बरं का. पण महाराजाच्या संगतीत जर तुम्ही गेले आणि महाराज कीर्तन संपल्यावर जर नीट नाही गेले तर नक्कीच तुमचं मन सुद्धा तृप्त होणार नाही. लक्षात ठेवा. तृप्ती केव्हा आहे? तृप्ती त्याच वेळेस आहे तृप्त महात्म्याची संगती झाली पाहिजे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. म्हणून संतुष्ट पुरुषाची संगती करा, असंतुष्टाची संगती करू नका. असंतुष्टाची संगती केली तर आपली तृप्ती नाही, त्यांची तृप्ती नाही, आणि असं किती दिवस चाललं तरी परमार्थातली तृप्ती कधीच मिळणार नाही. म्हणून परमार्थिक तृप्ती जीवनामध्ये होण्याकरता आपल्या जीवनामध्ये देवाची संगती करावी. देव आपल्याला पोटभर देतो. मन संतुष्टता मनाला संपवतो. वेदांतात त्याला अंकुशा तृप्ती, एक निरंकुशा तृप्ती म्हणतात. ती निरंकुशा तृप्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर देवाची संगती करा. आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी. देवाने सांगितलं एक काम करा, माझ्या मागे येताना गडबड गोंधळ करू नका. एक भगवान श्रीकृष्णाची लीला सांगतो, हळूहळू चला. याच्यावर सगळे गोपाळ भगवंताकडे आले, म्हटले देवा आम्हाला तू खाऊ घाल. देवाने सांगितलं काही हरकत नाही, तुम्हाला पोटभर खाऊ घालतो. चला म्हणे आपल्याला चोरी करायला जायचं. म्हटले काय काय घ्यायचं सामुग्री? देवाने सांगितलं एक काठी घ्या, वस्त्रगाळ रीती घ्या, सराट्याचे काटे घ्या आणि खडे घ्या. 4 वस्तू सामुग्रीच्या सांगितल्या. काही गोपाळ तिथे होते. त्यातला एक गोपाळ जरा शंकाखोर होतं, बुद्धिवान होतं, हुशार होतं. ते म्हटले देवा या 4 वस्तू सांगितल्या पण याचा उपयोग कसा करायचा?
देवाने सांगितलं हे बघा, आपण आज जाणार, आपल्याकडे खडे जर असले तर भरलेले माठ, रिकामे माठ, त्याला असा खडा आणून पाहिजा. आणि खडा आणला, भरलेला माठ असला की दबक दबक आवाज आहे, दबक इकड असा बदक म्हणजे दबक आवाज आहे. आणि जर रिकामा माठ असला तर असा खडकन आवाज येईल. रिकाम्याच्या नादीत लागायचं नाही बरं. भरलेले माठ म्हणजे माळकरी आणि रिकामे माठ म्हणजे बिगर माळकरी. स्टेजवर बहुतेक नसते न कोणी रिकामे. विठाला सगळे जवळजवळ भरलेलेच आहे की नाही. पण जे रिकामे ते खडे काही कामाचे नाही, ते माठ त्याच्याकडं पाहायचं पण नाही. म्हणले ठीक आहे, खड्याचा उपयोग कळाला. काठी कशा करता? म्हणले काठी याच्या करता, शिंक वर लावलेले राहील, आपण 3 ताळ करू, मी सगळ्याच्या वर जाईन, काठीने त्या शिंक्याला फोडू, ते माठ फोडून दही दूध पोटभर खाऊ. म्हटले वा 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 भगवंता, खूप सुंदर आयडिया. म्हणले हे सराट्याचे काटे कशा करता? देवाने सांगितलं पोरावं, आपला आवाज झाला म्हणजे ह्या गवळणी उठतील, आणि गवळणी उठल्या की ते आपल्याला धरायला मागं पळतील. सराट्याचे काटे टाकून द्यायचे, त्यांच्या पायात काटे मोडतील, त्या तिथं थांबतील, काटे काढीत बसून जातील, थांबतील, आपण लांब पळून जाऊ. सगळ्या पोरांनी टाळ्या वाजवल्या. वा 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 काय आयडिया आहे. पण एक पोरगं जरा जास्त हुशार होतं, त्याला शंका आली. तर म्हटले देवा, एखाद्या गवळणीच्या टाचा जर निबर असल्या तर रगडून पळून ना म्हणे ती. काट्यालाही काही समजणार नाही. देवाने सांगितलं माझ्या बोलण्यावर शंका घ्यायची नाही, शंका घेतली तर मार खाशीन. तर म्हटलं नाही नाही चुकलं देवा, पण मला शंका आली म्हणून विचारलं. देवाने सांगितलं शंका घ्यायची नाही. मग आपल्याकडे दुसरी वस्तू आहे, वस्त्रगाळ रेती आहे. ती वस्त्रगाळ रेती अशी उधळून द्यायची, त्यांच्या डोळ्यामध्ये जाईल, मग डोळे चोळीत बसतील. शंका खोराला दमत निघलं नाही. तो म्हटलं या कधीला चष्मा असला तर. देवाने सांगितलं माझ्या बोलण्यावर शंका घेऊ नको. जो माझ्या बोलण्यावर शंका घेतो तो मार खातो, त्याची फजिती होते. माझं ऐकत जा, माझ्या पुढं जाऊ नको. नाही म्हणले चुकलं चुकलं देवा. चला सगळे गोपाळ मिळून एका वाड्यापर्यंत गेले. चहू बाजूने पाहिलं, वाडा बंद होता, खिडक्या बंद होत्या. आतमध्ये कसं जावं कोणाला काही कळत नव्हतं. सगळे म्हटले देवा आतमध्ये वाड्यात कसं जायचं? देवाने सांगितलं माझ्याकडे सगळी शक्ती आहे, एक काम करा, 3 म्हटलं की सगळ्यांनी डोळे बंद करा, मी तुम्हाला आत घेऊन जातो. 1 2 3, 3 म्हटलं उघडा. सगळे वाड्यामध्ये कसे आले काही कळाले नाही. आणि शंका खोराचं डोकंच काम करेना. ते म्हणे अरे कसं काय आलो रे आपण आतमध्ये? शंकाच होत्या त्याला, प्रत्येक गोष्टीवर शंका. कशी आपण आत आलो त्यालाही काही कळेना. देवाने सगळ्याला आत घेतलं. सुंदर दही दूध तूप लोणी पोटभर खाल्लं. गवळणी उठण्याचा अंदाज झाला. देवाने सांगितलं हे बघा, पुन्हा आपल्याला आता बाहेर जायचंय, दरवाजातून पळायचं नाही, पहिल्यासारखंच मी सांगतो तसं 1 2 3 म्हटलं की डोळे बंद करा. या शंका खोराला दमच निघला नाही. त्यांनी थोडी शंकाच घेतली, त्यांनी थोडा विचार केला. म्हटले सगळे गोपाळाने डोळे बंद केले, पण आपण बघूच म्हणे हे काय जादू करतो. म्हणून असे अर्धवट डोळे ठेवले. असं बघायला लागला कृष्णाकडे. 1 2 3 म्हटलं, सगळे गोपाळ रस्त्यात गेले आणि हे मध्ये धुराड्यात अडकलं. धुराड्यात अडकल्यानंतर गवळणी उठल्या, पाहतात इकडे तिकडे, तर त्यांना काही खाली दिसेना. वरून पाय हलत होते, ते जरा ओरडत होतं. एका गवळणीने पाहिलं, एकदम आवाज केला, अगं बाई म्हणे इथं काय? दचकली. सगळ्या गवळणी एकत्रित आल्या, मार द्यायला लागल्या त्याला आणि मग त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली, कृष्णा मला सोड. कृष्णाने तिथूनच सांगितलं, अरे बाळा डोळे बंद करून मग माझं नाव घे. हे वाक्य ध्यानात ठेवा. देवाचं नाव घेताना कसं घ्यावं? डोळे बंद करून, इंद्रिय बंद करून, इंद्रियाचं संयम करून, कान डोळे नाक बाह्यवृत्ती बंद करून आतमध्ये संयम करा. इंद्रियाचं संयम केल्याशिवाय देव दर्शन देत नाही आणि आपल्याला सोडीत नाही. देवाने सांगितलं डोळे बंद कर. त्याने घट्ट डोळे बंद केले. कृष्णा असा आवाज दिला. एकदम तो पोरामध्ये आला, मुलात आला. मुलं पाहायला लागले, बोलायला लागले, कसं काय अडकला? ते म्हणलं काही कळलंच नाही, अमुक झालं तमुक झालं, लागलं का? अशा चौकशा सुरू झाल्या. पोरं बोलत होते पण हा डोळे उघडीत नव्हता. पोरं म्हटले अरे तू आता आमच्यात आला, डोळे उघडव ना. ते म्हटलं उघडे टुले होते म्हणूनच अडकलो म्हणे. म्हणून डोळे उघडी ठेवून परमार्थ चालत नाही. विठाला 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 विठाला.
लोकांचे डोळे उघडेत, कान उघडेत, नेत्र उघडेत, त्यांना देव कधी भेटणार नाही हे ध्यानात ठेवा. त्याचा भाव लक्षात घ्या. अंतरंग वृत्ती करा, इंद्रियाचं संयमन करा. पाप कोण करायला लावतं आपल्याला? इंद्रिय करायला लावतं. डोळे तर अतिशय बेकार आहेत. पाहिलं आणि एकदा ध्यानात बसलं की वाटतं हे असं आपल्याला पाहिजेच. पाहिल्याशिवाय होते का? नाही. म्हणून आकर्षण करण्याची ताकद डोळ्यामध्ये आहे. आणि म्हणून माणसाने इंद्रिय संयम केलं पाहिजे. ज्यांच्या जीवनात इंद्रिय संयम आहे तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे, ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हे शब्द वापरलेले आहेत. ऐशेने हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल, नाही तरी गोठी होईल मुक्या बहिऱ्याची. ज्ञानेश्वरीचं चिंतन चालू आहे, पारायण चालू आहेत, हरिपाठ चालू आहे, कीर्तन चालू आहे, पण इंद्रिय संयमन जर नसेल तर ब्रह्मज्ञान प्रगट होणार नाही. ध्यानात ठेवा. अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत. म्हणून भगवंताच्या अशा अनंत लीला, हळुवारपणा, असा हळुवारपणा आल्याशिवाय भगवंताचं दर्शन होणार नाही आणि मानसिक तृप्ती होणार नाही. त्याकरता देवाने सगळ्याला सांगितलं, हळूहळू हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, बाजीराव आजी देतो पोट वा. कोणी कोणाशी न बोला. प्रपंचाच्या संगतीत कधी कोणाचं पोट भरत नाही, कारण तो रिता आहे, पोकळ आहे, त्याला फूल नाही, त्याला फळ नाही, त्याला काहीच नाही. म्हणून त्याला फलकट असं म्हटलेलं आहे संताने. म्हणून त्याच्या नादी लागू नका. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. अभंगाचा थोडक्यात मी विचार केलेला आहे. आता थोड्या वेळामध्ये अगदी भगवान श्रीकृष्णाच्या लीला चरित्राचं थोडं उच्चारण करूया. ऊन वाढतं आहे, टाईम जादा घ्यायचा नाही. या विचारातून भगवंताच्या लीला चरित्रातलं अगदी आपल्या टायमाच्या आतमध्येच विचार करून शेवेला पूर्ण विराम देऊ. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवायची आहे, मुखाने नामस्मरण करायचं आहे, अंतकरणामध्ये ध्यान करायचं आहे. मी भजनाकरता टाळी वाजायचं सांगतो. टाळी वाजा म्हटलं की तुम्हाला सवयच लागली. वाजा टाळ्या. टाळी वाजू नका, पण टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गरजावे, वाजे टाळ टाळ्या टाळी, होय होळी विघ्नाचे. म्हणून आतमध्ये ध्यान करा. असं ध्यान करा, असं ध्यान करा की तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत ध्यानात राहिलं पाहिजे की आपण बसून ध्यान केलेलं आहे. कीर्तन एक तपश्चर्या आहे, लक्षात घ्या बरं का. कलियुगामध्ये आपल्याला काही साधू होता येत नाही, प्रयागराजला काही जाता येत, आपण काही कुंभात जाऊ शकत नाही, आपण नंगे साधू होऊ शकत नाही, घरदार सोडू शकत नाही. आपल्याला आपला गृहस्थ आश्रम जर सुटत नाही तर कलियुगामध्ये आपला उद्धार करून जर घ्यायचा असेल तर कथा कीर्तनाला नित्यनेमाने जात जा, सुंदर आसन घालून बसत जा, सुंदर शब्द ऐकत जा, भगवंताचं भजन करीत जा. अंतरंग होऊन 2 तास जर आपण कीर्तन ऐकलं तर कलियुगामध्ये ही महान तपश्चर्या आहे बरं का. हे ध्यानात घ्या. कीर्तन म्हणजे हास्य विनोद कला नाही आहे. कीर्तन म्हणजे विनाकारण काहीतरी नाही. आता समजायचं तुम्हाला काही राहिलं नाही बरं का.
महाराष्ट्रातल्या लोकाला भगवंताचं भजन कीर्तन समजून घेण्याकरता काही राहिलं नाही. सगळ्या महाराज लोकांनी आपल्याला फार समजून दिलेलं आहे, पण जे समजून दिलेलं आहे त्याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. आणि ती अनुभूती येण्याकरता शांत आणि स्वच्छ मनाने, निर्मळ अंतकरणाने बसून टाळी वाजवून इकडं तिकडं न पाहता, डोळे बंद करून, कान बंद करून, नाक बंद करून, सर्व इंद्रियाचं संयम करून, अर्थात हळूवारपणा येऊन जर आपण भजन केलं आणि हळूवारपणा जर आला तर नक्कीच आपल्याला कृष्ण दर्शनाची अनुभूती येऊ शकते. आणि ते या कीर्तनाने घडतंय. म्हणून सुंदर टाळी वाजवून भजन करूया. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा चरित्र केले जसे चरित्र केले नारायणे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगायला लागले. रांगता रांगता घर सोडायला लागले. घर सोडता सोडता लोकांच्या दरवाजाच्या कड्या उघडायला लागले. दही दूध लोणी चोरून मुलांना खाऊ घालायला लागले. गावामध्ये बोबाटा व्हायला लागला. सगळ्या गवळणी एकमेकीला म्हणायला लागल्या, बाई आपल्या गावामध्ये चोऱ्या व्हायला लागल्या. काही गवळणी म्हणायला लागल्या, बाई कोण करीत असन अशा चोऱ्या. काही काही गवळणी म्हणायला गेले, बाई आमच्या कानावर असं आलं, नंद बाबा यशोदेचं कार्ट. मनते नंदाची या पोरे, मनते नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खारे, आजी चोरी केली खरे. मनते नंदाची या पोरे, मनते नंदाची या पोरे, जय हो. मनते नंदाची या पोरे, आजी चोरी केली मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे. आणि दोन्ही केली खरे. म्हणती नंदाची या पोरे. गवळणी एकमेकाला म्हणायला लागल्या, बाई कोण चोऱ्या करीत असन. एक जण म्हटली, नंद बाबा यशोदेचं पोरग आहे ना, आमच्या कानावर असं आलं, चांगलं मोठ्या घरचं आहे पण चोट्टच निघालं म्हणतात. चर्चा सुरू झाल्या. एक गवळण म्हटली, बाई माझ्या कानावर असं आलं, चोरी आपल्या घरात जर झाले तर ज्या घरातली चोरी होते त्या हिचं दुप्पट होतं म्हणे घरातलं. दुनिव चढती, दुनिव त्याला वहाड होते, दुप्पट होतं. काही काही भोळ्या भोळ्या गवळणी होत्या, त्या म्हणल्या, बरे बाई मग आपल्या घरात चोरी झाली पाहिजे का दुप्पट होईल म्हणून.
त्याने दरवाजे उघडेच ठेवले. लक्षात घ्या, ज्याचे दरवाजे उघडे त्याच्या घरात देव शिरतो का? नाही. द्यायचे लावलेले त्यांच्या घरात. हे इंद्रियरूपी दरवाजे ज्यांचे उघडेत त्यांच्या घरात देव कधी शिरत नाही. म्हणून ज्याने दरवाजे लावलेले आहेत त्याचे दरवाजे उघडून आत शिरतो. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके ओ तोडिले. अशा पद्धतीने लीला व्हायला लागल्या. गवळणी म्हणायला लागल्या, एक दिवस एका घराचा दरवाजा देवाने उघडला, शिंक तोडलं, दह्या दुधाचा नासाडा केला. ही गवळण बाहेरून आली, पाण्याला गेली होती. दिवसा ढवळ्या तिचं घर उघडं. आणि मग विचार करायला लागली, मी दरवाजा उघडं ठेवून गेलते का लावून गेलते? पहिला तिने विचार केला. तिच्या लक्षात आलं, मी दरवाजा लावूनच गेलते. शेजारी पाजारी गवळणीला आवाज द्याला, अहो इकडे या, इकडे या, माझं दिवसा ढवळ्या घर कोणी उघडलं? त्या म्हणल्या, आम्हाला काही माहीत नाही. बाई जरा गरम होती, ती त्यालाच भांडायला लागली. म्हणजे तुमचे घरं आमच्या शेजारी आहेतच कशाला? वाद करायला लागली. असं ती बडाबडा बोलायला लागली. बाकीच्या गवळणी म्हटले, आम्हाला काही माहीत नाही. ती म्हणले, इकडे या, इकडे या. सगळ्या जणीला एकत्रित केलं, आतमध्ये गेल्या आणि ती शोध लावला. आणि तिने डायरेक्ट सांगितलं, ही चोरी यशोदेच्या पोरानीच केली. म्हणले, कसं ओळखलं तो? म्हणले, मी उगच एवढी वयस्कर झाली का म्हणे? माझा अनुभव आहे. मी प्रोक्त गवळण आहे, अनुभवी गवळण आहे. त्यानेच ही चोरी केली. चला माझ्याबरोबर चला भांडण करायला, तक्रार घेऊन यशोदेकडे जाऊया. म्हणून सगळ्या मिळून, अवघ्या मिळून गवळणी यशोदेकडे आल्या. अहो यशोदाबाई, तुमच्या पोराने खोडी केली, याने माझं कवाड उघडिलं, याने माझं शिंक तोडिलं, दह्या दुधाचे बक्षिले आणि उलंडिले ताकाते. तुझ्या पोराने ही खोडी केली. यशोदाबाई म्हणते, माझ्या घरी काही कमी आहे का? बघ म्हटले, दही दूध तूप लोणी हे सगळे माठ हांडे भरलेले आहेत, माझ्या घरी काही कमी आहे का? मी तुम्हाला विचारतो, ज्याच्या घरी कमी राहतं ते चोऱ्या करतेत का ज्याच्याकडं जास्त राहतं ते पण करतेत? कसं राहतं? ज्याच्याकडं फारच कमी आहे त्यांनी मोठी केली तर उघडी होती, आणि ज्याच्याकडं भरपूर असतं त्याला चोऱ्या पचिता येतात. पचून 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 त्या एवढ्या पचित येत, टी व्हीवर आल्यावर आपल्याला कळतं की हे पक्के चोर आहे बरं का. म्हणून कमी अधिक्याचा प्रश्न नाही, तो भावनेचा प्रश्न आहे. म्हणून माझं पोरगं चोऱ्या करीत नाही यशोदा सांगते. ती गवळण म्हणायला लागली, बाई मला माहीत आहे तुमच्याच पोराने केली. माझ्याकडे 3 पुरावे आहेत म्हणे. पुराव्यानिशी माणसाने भांडावं, विनाकारण भांडू नये. आपला सर्व भारतीय हिंदू समाज पुराव्यानिशी भांडला, म्हणून 500 वर्षांनी श्रीराम मंदिर उभा राहिलं. काही पुराव्यात नाही, उगाचच भांडत आहेत. काही मजा, पुराव्यानिशी भांडत जावं. भांडणाला पुरावा लागतो. ती गवळण म्हटली, माझ्याकडे 3 पुरावे आहेत. म्हणले, कोणते कोणते? म्हणले, पहिला पुरावा माझ्याकडे असा आहे, तुझ्या पोराने दही दूध घरामध्ये सांडवलं, त्याच्यामध्ये ते फिरलं, आणि नंतर जे आलं ना त्या पावलाच्या मागामागानी मी आले या कृष्णाची मागे. मागे म्हणजे मागं नाही, मागा नाही. आपला सुद्धा परमार्थ चालू आहे, पण मला नाही वाटत अजून कोणाला देवाचा माग लागला असेल. म्हणून देव एकीकडं आपण दुसरीकडंच उधळू राहिलो. देवाच्या मागामागाने चला. अक्रूराला देवाचा माग लागला. ज्यांना कोणाला देवाचा माग लागला ते देवापर्यंत जाऊन पोहोचले. त्या गवळणीला देवाचा माग लागला म्हणून ती देवापर्यंत आली. म्हणे, बाई मी मागाने आली. पहिला पुरावा आहे. दुसरा पुरावा माझ्याकडे असा आहे की अशा चोऱ्या गावात दुसरं कोणी करीतच नाही. चोरी करण्याची पद्धत एक असल्यामुळे तुझ्याच पोराने केली, त्या विना नाशी नोहे दुसरी आईशी. तिसरा पुरावा माझ्याकडे असा आहे. कोणता? म्हणे, आल्या मी तो हा पोराचा मुका घेतला, आणि मुक्का घेतल्यावर मला कळालं माझ्या घरचं नवनी त्याने खाल्लं. इंबन घेता येतो परिमळ नवनीताचा गेसे. मी मुक्का घेतला म्हणून मला कळालं. 3 पुराव्यानिशी मी भांडते.
तोंडाच्या तोंड जवळ आलं की परिमळाचा वास आल्याशिवाय राहणार नाही. त्या गवळणीला लोण्याचा वास आला. आमच्यासारख्याला सुद्धा कधी कधी वास येतो. संध्याकाळची पंगत राहते, पंक्तीवाला 500 रुपयाचा हार घेऊन येतो. 8 वाजता घरी आला, बायकोनी सांगितलं हार ठेवा, तुम्ही जेवण करा आणि झोपा. आपलं पोरग हार घालीन, कारण बायकोनी ओळखून सोडलं होतं. आता हे हार घालायच्या काही लायकीचे राहिलेले नाही. बायकोचं ऐकत नव्हता. तो म्हणला नाही, पठ्ठ्याची पंगत आहे, मलाच हार घालावं लागन. आणि म्हणून सगळ्याच्या पुढं आला आणि सुंदर महाराजाला हार घालायला लागला. महाराजाच्या तोंडाच्या तोंड जवळ आलं. तेव्हा कळालं महाराजाला, चुंबन घेता येतो परिमळू. असा हार घालू नका. ही मला तुम्हाला संदेश द्यायचा आहे की मदिरापान करून कोणाला महाराजाला हार घालू नका, कारण अधर्म होईल, चुकीच्या मार्गाने तुम्ही जाल. म्हणून योग्य पद्धतीने आपला परमार्थ झाला पाहिजे. चलता चलता हेही मी तुम्हाला सांगितलं. असो, अशा पद्धतीच्या अनंत लीला व्हायला लागल्या. अनेक गवळणी अनेक गाराने सांगायला लागल्या. पहिली आली, दुसरी आली, तिसरी आली धावूनी, बाई गयाने काय केली करणी, पतीची जाडी माझी वेणी, दुहीची गाठ बांधूनी, गाठबाई कोणाशी सुटेना. त्या गवळणीपैकी एक गवळण म्हटली, यशोदाबाई तुझ्या पोराला म्हणा माया घरी येऊन पाहाय, जाग्यावरच बांधीन त्याला, नाही तर धरून तुझ्याकडे आणीन. अशी धमकीच देऊन टाकली. त्या कृष्णाने त्या गवळणीला धमकी दिली, जाय म्हणे आज तुझ्याच घरी येतो, जाय. गवळणी निघून गेल्या. जिला धमकी दिली होती तिची धाकधूक सुरू झाली. बाई म्हणे येईनच म्हणे, आता मी उगच त्याला बोलले, मी नक्कीच येईन म्हणे. तिला धाकधूक सुरू झाली. त्या धाकधुकीला एक इंग्रजी शब्द आहे, तिचे इंडिकेटर लागले. एक सोडून द्या ते शब्द. पण तिला धाकधूक सुरू झाली. अशा पद्धतीने ती विचार करायला लागली की येईनच बाई, आणि राखण करायला लागली कृष्ण येईल म्हणून. हातामध्ये काठी घेतली, वाड्याच्या भोवती फिरत होती. कोणी विचारित होतं, कृष्ण बाई तू का राखण करते? ती सांगायची, आज कृष्ण येणार आहे, मी त्याला धरणार आहे. कृष्णाला जाग्यावर नाही लागला. मग असा जर ध्यास नाही लागला तर देव येईन का खरंच? म्हणून ध्यास लागल्याशिवाय देव येणार नाही. प्रभू आवन की मनभावन की, असा रात्रंदिवस ध्यास केला पाहिजे की देव येणार आहे. असं करता करता 3:30 वाजले रात्रीचे. कृष्ण काही तिला येताना दिसेना. शेवटी थकली, भागली, कवाड लावलं, घरामध्ये गेली. नवरा खाटावर झोपलेला होता. गेली तशीच खाटावर पडली. पटकन डोळा लागला. देवाने ओळखलं, म्हणले आता झोपली, आता जायला काही हरकत नाही. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा तिथे आले. मला बांधते का म्हणे, आता हिलाच बांधून टाकतो. नवऱ्याची दाढी धरली, बाईची वेणी घेतली, दोघांची गाठ बांधली. भगवान कृष्ण निघून गेले. निघून गेल्यानंतर बाईला झोपायला उशीर झाला होता, म्हणून दिवस उगाल्यावर जाग आला. जसा जाग आला तशी ती तटकन उठली. नवऱ्याला जबर झटका बसला, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. असा तो कातला. म्हणले तुला काही अक्कल आहे का? खाती पिती मातली धांगडी झाली, मस्त आणि खावडी म्हातारपणात माझी ओढाओढी करते. मातली धांगडी करती ओढाओढी मजला, करती ओढाओढी मजला. गवळणीया मातली धांगडी करती ओढाओढी मजलागी, मजलागी करती ओढाओढी मजलागी. मस्त झाली म्हणे धांगडी, वाढावडी करायला लागली. तीच म्हणली तुम्हाला काही काम आहे का? दिवसभर इकडं तिकडं हिंडाता, रात्री तुम्हाला झोप येत नाही, आणि पडल्या पडल्या असे चाळे करता का? असं त्यांचं भांडण सुरू झालं. तो म्हणायला लागला मी नाही बांधली, ती म्हणायला लागली मी नाही बांधली. असा आवाज थोडा शांत झाला. ते म्हटले, नवरा म्हटला जाऊ दे म्हणे, कोणी का बांधेना, सोड बरं म्हणे. ती म्हणली तुम्हाला काही डोकं आहे का? मै वेणी मागे, तुमची दाढी पुढे, तुमचा चेहरा पुढे, तुमचे हात पुढे, कोणाला सोपं जाईन सोडायला सांगा? तुम्हीच सोडा म्हणे. याने बराच प्रयत्न केला, गाठबाई सुटेना. म्हटले मग असं कर बरं, तिला कापूनच टाकू. मग लगेच ती बाई पटकन उठली चाकू पाहण्याकरता. याच्या ध्यानातच राहिलं नव्हतं गाठ बांधलेली. दुसरा झटका बसला.
अगं 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 थांब म्हणे, थांब थांब थांब, दोघंही जावं लागेल बरोबर. मग ती बाई उभा राहिली, हा उभा राहिला. नामदेव महाराजांनी गमतीने वर्णन केलं. बाई जरा उच्चीपुरी होती, हा थोडासा ठेंगणा होता आणि त्यामुळे असा लटाकला, टाचावर करायला लागला आणि असा पाहायला लागला. बाईच्या लक्षात आलं, म्हणजे मला लई ताण देत होते. तिने गरकन गरकाच आणला पुन्हा एकदा. तो म्हटलं असं काय करते, असं काय, काही नाही काही नाही, पाहते म्हणे गाठ. नाही असं करू नको, शांतता घे. पुन्हा शांतता घेतली, पुन्हा चाकू पाहिला. चाकू आणून गाठ कापाय करता सुरुवात करायची तर तिथं वाद निर्माण झाला. तो म्हटला हे बघ, माझी पुरुषाची चातुर्मासातली दाढी आहे, ही काढायची नाही, कापायची नाही, तुझ्या बाजूने काप. ती बाई म्हटली माझी सौभाग्यवतीचे केस आहेत, मी काही कलियुगातली कटून करून हिंडणारी बाई नाही, माही नाही कापायचे. असा वाद निर्माण झाला. असा वाद करता करता दोघांनी निर्णय केला, जाऊ दे म्हणे, तू नको मग नको, गाठीवर काप. गाठबाई कापेना, गाठबाई सुटेना, गाठबाई जळेना. दोघ जण हातात झाले, निवांत बसले. 8:30-9 वाजले. शेजारी पाजारी गोळा झाले. यांनी दरवाजा का उघडला नाही, चौकशी सुरू झाली. आवाज द्यायला लागले. गावकऱ्यांनी चौकशी केली. ते म्हणले काही टेन्शन घेऊ नका, आम्ही दोघं नवरा बायको घरात सुखरूप आहेत, तुम्ही तुमचे कामं पहा. अरे बाबा ठीक आहे, पण तुम्ही घरात बसले, दरवाजा उघडा, बाहेर या, काय कारण आहे? म्हणले आज आम्हाला लाज वाटायला लागली म्हणे जरा बाहेर यायला. म्हणले असं झालं काय? म्हणजे सांगता येत नाही. ठीक आहे, आम्ही दरवाजा मोडतो. म्हणले दरवाजा मोडू नका. दोघं नवरा बायको आले, दरवाजा उघडला. सगळे लोक पाहायला लागले, हसायला लागले. काय बसले म्हणे गाठ बांधून, आज काही मुहूर्त आहे का, पर्वणी आहे का, असं काय, का गाठ बांधली? ते म्हणले आम्हाला काही कळलंच नाही, झोपीतच गाठ पडली म्हणे. बऱ्याच वेळेला असं होतं, एखाद्या माणसाची गाठ पडू नये म्हणून माणूस रस्ता बदलून निघतो, पण त्यो पण तिकूनच भेटतो राम राम म्हणे. वा रे वा, कशी गाठ पडली ते कळत नाहीये. अशी गाठ पडली. दाढी वेणीची गाठ बांधलेली होती. सगळे लोक सोडायला लागले, लोकाला ही गाठ सुटेना. तेवढ्यामध्ये एक म्हातारी गवळण आली. तिने त्या बाईला विचारलं, अगं बाई तू काल कोणाला काही म्हटली का? ती म्हणे बरोबर आहे म्हणे, आत्याबाई कृष्णाला म्हटलं होतं माझ्या घरी येऊन पाय तुला बांधून टाकीन. तिने सांगितलं ही त्याचीच करणी आहे. म्हटले मग? म्हणले आता त्याला बोलून आणा. त्यांनी पाहिलं की गाठ सुटून जाईन. कोणीतरी त्याला बोलवायला गेलं. त्यांनी सांगितलं हे बघा, मी सगळं काम करायला तयार आहे, गाठ सोडायला तयार आहे, पण ज्याचं काम असेल त्याने आमच्या घरी यावं, मी आता कोणाच्या घरी येणार नाही. कोणीतरी जाऊन सांगितलं, ती येत नाही म्हणे. कृष्णाने पोरायला गोळा केलं, सगळ्या मुलांना समजून सांगितलं, हे मुलांनो आज रस्त्याने एक नवरदेव नवरी येणार आहे. चालत असताना ते उरफटे चालणार आहेत, नवरी पुढं चालणार आहे, नवरदेव मागे चालणार आहे. बाकीचे नवरदेव नवरी तरुण राहतात, पण हे म्हातारे आहेत. बाकीचे नवरदेव नवरीला लोक चहा पाजितेत, वाववाळतेत, यांच्याकरता काही नाही. माती उधळायची, हुर्रे करायची. पोरायला खूप आनंद झाला. म्हणजे आज लई भारी मिरवणूक येणार आहे. आणि अशा पद्धतीने इकडे यांची तयारी झाली. कृष्णाची भेट घेतल्याशिवाय गाठ सुटणार नाही. गाठ म्हणजे समजतं ना तुम्हाला? गाठ म्हणजे दोन गोष्टी एकत्रित येऊन त्याचा ऐक्य झाल्यानंतर त्याचा निवाडा न करता येणं, याचं नाव काय आहे? गाठ. अशा गाठी आपल्यातले जीव आणि ब्रह्म एक हे का दोन आहे, वेगळं हे का ऐक्य आहे, ह्या सगळ्या गाठी ग्रंथी म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक ग्रंथीने आपण बांधलेलं असल्यामुळे आपल्याला त्या गाठी सुटत नाही. म्हणून त्यांची अशी गाठ. हे दोघं जण नवरा बायको निघाले. पोरं हुर्रे करायला लागले, लोक हसायला लागले. गाठीवाल्या माणसाने देवाकडे जात असताना लोक आपल्याला हसत असतात, तिकडे लक्ष न देता देवाकडे चालत जावं. म्हणजे आपल्याला देव आपल्यावर कृपा करतो, आपली गाठ सोडतो. आणि म्हणून हे दोघं जण देवापर्यंत गेले. कृष्ण तिकून आला. आई आई आई, हीच गवळण मला म्हटली होती तुला बांधीन, कसं तिला देवानी बांधलं बघ म्हणे. त्या गवळणीच्या डोळ्यातून पाणी आलं, गवळ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. देवाची शरणांगती केली, देवाला नमस्कार केला आणि म्हटले देवा आमच्या गाठी सोड. देवाने कृपा दृष्टीने पाहिलं. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चाश्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे.
गाठ सुटली, सर्वांना आनंद झाला. अशा अनेक लीला भगवंताच्या चालू आहेत. अशा लीला करता करता देव लहानचा मोठा व्हायला लागला. मोठा होता होता काही खोड्या करायला लागला. अनेक घराने येत होते. एक गवळण आली, बाई म्हणे तो पोरग लईच विचित्र आहे. म्हणले काय झालं? म्हणे परवा आमच्या गावात गल्लीला आलं. आमचे लहान लहान लेकरं खेळत होते, त्यांच्यात ते खेळत होतं आणि खेळता खेळतात आमच्या लेकराला चिमकुऱ्या घेऊनच पळालं. म्हणे आवऱ्या आवऱ्या पुला काना येणे नाशी येल्या आमच्या सुना. आवर म्हटले तुझ्या बाळाला. एक म्हटली बाई तुझ्या तरी लेकराला चिमकुऱ्या घेतल्या, पण आमच्या गल्लीत आलं, आम्हाला म्हणे लोणी खायला द्या. आम्ही म्हटलं आम्ही नाही देणार. तुझ्या घरी काय कमी आहे का? जाय, तुझ्या घरचं काय आम्ही नाही देणार. त्यांनी आम्हाला धमकी दिली, म्हणे उद्या तुमच्या घरी लोणीच होऊ देणार नाही. म्हणे आम्हाला आश्चर्य वाटलं. म्हणलं कसं काय होऊ देणार नाही लोणी? तुला काय कळतं? आमच्याकडे दूध आहे, गाई आहेत, लोणी आम्ही करूच. म्हणे तू कसं काय होऊ देणार नाही? म्हटले बघा उद्या लोणी होऊच देत नाही. म्हणे आम्ही घरकामात गुंतलो, सगळे पोरं आले, आमचे सगळे वासरं सोडून दिले. सगळ्या वासरांनी भरपूर पिलं. वासरं इकडं तिकडं उड्या आणायला लागले आणि मग आमच्याकडे येऊन सांगायला लागले तुमचे वासरं सुटले, वासरं सुटले, वासरं बांधा. आणि मग आम्ही पाहतो तर मग ते वासरं बांधले, पण त्या दिवशी दूध निघालंच नाही. दूध न निघाल्यामुळे दही झालंच नाही आणि दही न झाल्यामुळे त्यांनी लोणी होऊ दिलं. बोलतंय तसं करतं म्हणे बाई तो पोरग. एक जण म्हटली बाई तुमचं तरी लोणी होऊ दिलं नाही, पण आमच्या घराकडे आलं, म्हातारा झोपलेला होता, ताकाचा डेरा उचलला आणि म्हाताऱ्याच्या अंगावरच फोडला. ताकाचा डेराच फोडला. देवाला ताकाचा डेरा आवडत नाही, ध्यानात ठेवा. ताकाचा डेरा म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? ताकाचा डेरा म्हणजे प्रपंच. प्रपंच हा ताकाचा डेरा आहे. लोणी म्हणजे भगवंत सार आहे आणि आसार असणारं ताकाचा डेरा आहे. आता इथं कीर्तनाला कोणी ताक आणलेलं नाही, पण ताक कोणाजवळ नाही. सगळ्याकडं प्रपंचरूपी ताक आहे. बसलेल्या लोकांकडं लई मोठं ताक आहे आणि सांगणाराकडं लय मोठाले डेरे. बाबा लोकांचे लय मोठाले डेरे, सगळे ताकाचे डेरे आहेत. असार प्रपंच म्हणजे ताकाचा डेरा. म्हणून कृष्णाने त्या म्हाताऱ्याच्या अंगावर फोडला. कोणीतरी कृष्णाला विचारलं का फोडला रे कृष्णा? म्हणले हा प्रपंच घरदार, मुलं बाळ पोरसर याचा जीव गुंतलेला होता. असार प्रपंचाचा डेरा त्याच्या माड्यावर फोडला तरी नाही मिळाला म्हणे. म्हणून फोडीला ताकाचा डेरा सैरा त्यावरी. दुसरी म्हटली बाई तुमचं तरी म्हातारं माणूस होतं, पण माझ्या तर घरालाच कडी लावायला आलता, काडी आग लावायला आलता. आमच्या घरी आला, मला विचारायला लागला घर कोणाचं आहे? मी म्हणलं माझं घर आहे. त्याला काय राग आला कोण? म्हणे बाई म्हणे तू घर म्हणशील तर मुस्कडीतच हाणेन म्हणे. बापाचं घर नाही आहे असं मला तो बोलायला लागला. बोलता 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 मी त्याला पकडायला गेले. चुलीजवळ गेला, पेटलेलं लाकूड उचललं, असं हातात धरलं आणि मला ताण त्रास देशील तर तो घरच पेटून देईन म्हणे बाई. असं अतिरेकी आहे, जरा आवर आवर आवर, लहाने म्हणून बरे. दुसरी म्हणली बाई आमच्या घराकडे आला, लई बिन लाज येतो वर्ग, लई वाचरट आहे म्हणे. माझी 8.5 महिन्याची गरोदर सून होती. आलं पटकन पळत, पोटाला हात लावला आणि म्हणले एवढं जेवत असते का बाई? म्हणे असं काही बोलत म्हणे, असं वाचरट आहे म्हणे. याला जरा आवर, लहान आहे म्हणून आम्ही सबाधून घेतो, मोठं झाल्यावर नक्की जे काय करीन सांगता येणार नाही. याने नाशी येले आमच्या सुना. सुना नाशिल्या म्हणजे लोक नाशिते तशा नासल्या का? नाही, तशा नाही नासल्या. सुनाचं काय झालं? भगवंताची प्रेम भक्ती वाढली, त्यांचं मन जाग्यावर राहिलं नाही. म्हणून एक सासू सुनाला म्हणायला लागली, अगं बाई मला कळालं तू कोणतंच काम सोयीनी करीत नाही. मला कळालंय तुझ्या मनामध्ये देव बसलेला दिसतोय. आजी काव तू दिसती दुष्टिती, म्हणे कामान लगे तुझ्या हाती, दिले ठेवू तू विसरसी हाती, नेनो काय हरी बैसला चित्ती. सर सर परती बाजूला हो, तुला काही समजत नाही, काम धंदा करीत नाही, वेळेवर कोणतं काम होत नाही, अशी सासू सुनाचं भांडण लावित होत्या. तुकोबाराय वर्णन करतात, करी कवतुक खेळ खेळे गाना, दावी लाघवी भांडवी सासू सना, पराभक्ती हे जाना, तो का म्हणे ऐशे कळो यावे जनावो.
ही पराभक्ती आहे, ध्यानात ठेवा. आपल्या समाज जसं सून नाचवतो, मुलीला नाचवतो, असा तो नाचण्याचा प्रकार यत्किंचित घेऊ नका, अंतकरणात ठेवू नका, शृंगार भाव ठेवू नका, व्यभिचार भाव ठेवू नका, पण त्यातली मार्मिकता घेऊन चला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा हो गोपी कृष्ण प्रेमामध्ये एक रूप झाल्या. अशा अनंत खोड्या व्हायला लागल्या. एक दिवस यशोदेने सांगितलं, कृष्णा आता तुला मी गावात ठेवीत नाही. कृष्णाला नाहू घातलं, केसाचा बुचडा बांधला, मोरपिसाऱ्याचा मुकुट घातला, अति सुंदर सजवलं, गोपीचंदनाचा टिळा, वैजयंतीची माळा, तुळशीचे हार घातले, सुंदर पंचाने सवला, खांद्यावर एक घोंगडी दिली, हातामध्ये काठी दिली. असा गोप वेशधारी भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही आम्ही मिळून एकदा अशा नटधारी गोपाल परमात्म्याचं मनातून ध्यान करूया आणि त्याच्या नावाने जय जयकार करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, हो गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. गाई गोपाळास भगवान कृष्ण परमात्मा यमुनेला गेले, गायीने पाणी पिलं, गायी धडीला चरायला लागल्या आणि अतिशय सुंदर मुलं खेळ खेळायला लागले. विटी दांडू चेंडू लगोऱ्या नानापरीचे खेळ असे रंगात यायला लागले. कोणताही खेळ रंगात आला की विघ्न येतं बरं. आता आपला कीर्तन रूपी खेळ किती रंगात आला, पण विघ्न आलं की नाही. कोणतं? हा, उन्हाचं विघ्न, टायमाचं विघ्न, हे सगळं अडचण आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याचे खेळ रंगात यायला लागले. तिघजण विघ्न करीत होते. एक म्हणजे इंद्रचंद्रादी देव विघ्न करीत होते, दुसरे म्हणजे आशुरी ताकद कंस चाणूरादी विघ्न करीत होते, आणि तिसरे म्हणजे त्या ह्याच्यातलेच गोपाळ होते. हे आमच्यात राहू नको कान्होबा, कान्होबा, कान्होबा रे कान्होबा, निवडी आपुली गोधने. हे कान्होबा तू आमच्यात राहू नको, तू आमच्यात राहायच्या लायकीचा नाही. कृष्ण हात जोडायला लागला, रे नको नको नको, मला तुमच्यात राहू द्या. काय झालं माझ्याकडून? पोरांनी सांगितलं, कृष्णा तू सुद्धा चांगला वागत नाही, तू ही माय चांगली वागत नाही, तो हा बाप चांगला वागत नाही, एकंदरीत तुमचा वाडाच तसा आहे, तुम्ही आमच्यातून लांबच राहिलेले बरे. कृष्ण म्हटला, झालं नेमकं काय? गोपाळाने सांगितलं, तू आमच्या पोळ्या शिदोऱ्या ठकून खातोस आणि आम्हाला वळत्या हाणायला लावतोस, म्हणून तू आमच्यात राहू नको. तू गाईचं दूध प्याला म्हणून आईला सांगायला गेलो, आई शिव्या देती तुझी. बैल चुकला म्हणून सांगायला गेलो तर तुझा बाप काठी घेऊन मागायला लागला. एकंदरीत तुमचं घरच तसं आहे, निवडी आपुली गोधन. हे कान्होबा तू आमच्यात राहू नको, निवड निवड निवड. अशा प्रकारची निवडा निवडी सुरू झाली. भगवंताने सांगितलं, पोरा हो, अरे मला तुम्ही निवडू नका, निवडून द्या. मला तुम्ही निवडू नका रे बाळा, मला जर तुम्ही निवडून दिलं तर तुमचं सगळे कामं करीन, तुम्हाला काही अडचण येऊ देणार नाही, तुमची इच्छा सगळ्या पूर्ण करेल. गोपाळाने सांगितलं, ठीक आहे, आमची एकच इच्छा आहे, आम्हाला काल्याचा प्रसाद दे. आम्हाला जर तू प्रसाद देत असेल तर आम्ही तुला आमच्यात घेतो. आणि मग सगळ्या गोपाळांनी एकमुखाने कबुली दिली. सगळे गोपाळ एकत्रित झाले आणि एक संघ होऊन काला. हा सुद्धा आपला तसाच काला आहे की नाही? सर्व गाव, दोन्ही गाव, पंचकृषीतील भाविक भक्त, हे सगळे आमचे गुणवान गायक वादक मंडळी, आमचे प्रकाश महाराजांची वारकरी शाळा आदी करून अनेक सगळे आपण एक संघ झालो, एकजूट झाली आपली. आणि एकजूट झाला की काल्याच्या आनंदाला कमतरताच नाही. म्हणून सगळे गोपाळ एकत्रित आले. मोठ्या थाटामाटाने काळा करायला सुरुवात झाली. काल्याचा आनंद सुरू झाला. एक गवळण पाण्याला जात होती. इथून येता येता तिला कृष्ण लीला दिसली आणि येता येता तिने चमत्कार लीला घडली. गावात आली आणि सखेला सांगायला लागली की हे मैत्रिणींनो, आज मला एक सुंदर कृष्णाचा अनुभव आला. सख्या म्हणायला लागल्या, सांग न ग बाई काय झालं तर. ती म्हटली, मला सांगू वाटत नाही, मला लाज वाटती. नाही नाही म्हणे, सांग ना ग बाई, तुला नक्की सांग, म्हणजे काय लीला आहे, काय घडलं. ज्ञानोबाराय वर्णन करतात, काय सांगू तू ते बाई,
माऊलीने तोत्र्या भाषेमध्ये ती गवळण लिहिली. माऊलीची वागलानी भाषेत 2 अभंग आहेत. माऊली फार लीला चरित्र करणारे आहेत, म्हणून माऊलीने गवळण लिहिली, तोत्री गवळण. ती सांगायला लागली, सख्याबाई सखे तुला काय सांगू, लय आनंद आला, लय मजा आली, खूप असा आनंद झाला. म्हणजे सांग ना ग बाई काय झालं. मग ती सांगायला लागली, जात होते यमुने पानिया, वातेत भेटला सावला, द्वैवल तोपी मयुल पिच्छाचे, खांद्यावरी कांबला, काय सांगतो ते बाई काय सांगत होते. काय सांगू म्हणे बाई. मी अशी येत होते, कान पोराकडे पाहत होते, कृष्णासह सगळे गोपाळ तिथे होते, आणि त्या पोरांनी माझ्याकडे पाहिलं, आणि त्या पोरांनी मग टवाळी केली म्हणे. त्याने माझी केली तवाली, मग मी तिथून पलाले, पलता पलता घसलो पलले, दोईची घागल फुतली, काय सांगू तुझे बाई काय सांगत होते. माझी घागल फुतली, मी ललत बसले, खाली बसले, मला उतावाताना लाज वाटत होती. काय करू म्हणे बाई, मला काही सुचाना. काही न सुचल्यामुळे देवाने अशी लीला केली, माझे गुलगे फुटले, मग मी ललत बसले, तिकून आले शालंग पाणी, मला पोताशी धरिले, काय सांगू ते बाई काय सांगत होते. काय सांगू बाई म्हणे. देवाने मला पोताला धरलं, मला पोताशी धरले, निवृत्तीचे कृपेने सुख हे ज्ञान देवाला धले, काय सांगू तू ते बाई. लक्षात घ्या, हा शृंगार रस घेऊ नका. असं व्यवहारातले लोक जशा प्रक्रिया करतात तसा रस बिलकुल घेऊ नका. हे संत शिरोमणी ज्ञानेश्वर बावली जन्मलेने प्रसंगेने आईचा स्पर्श होणारे ज्ञानोबा आहे, असं शुद्ध ब्रह्मचारी असणारे ज्ञानोबा आहे, शृंगार रसातून वर्णन करतात की त्या ती गवळण म्हणते, कृष्णाने मला पोताला धरलं. पोताला धरलं म्हणजे देव त्या गवळणीला भेटला, तिचं जीवन पूर्ण झालं, असा सात्विक भाव ठेवा. कारण गवळण ज्ञानोबा राहायची आहे. सुखाचार्याचं भागवत आहे. सुखाचार्य म्हणजे महान त्यागी आहेत, म्हणून या शृंगार रसाला जर आपण अयोग्य दिशेने वापरलं तर आपण तमासगीर होतो, आणि या शृंगार रसाला जर आपण योग्य दिशेने वापरलं तर आपण संत होतो. म्हणून ज्ञानोबा राय, तुकोबा राय यांनी शृंगार रसातून वर्णन केलेलं आहे. एकनाथ महाराजांच्या अशा गवळणी भारी भारी आहेत शृंगार रसातल्या. आल्या 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 5 गवळणी, 5 रंगाचे शृंगार करून, एक नाही पहिली गवळण रंग सफेद, जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखित, ऐका तिची मात. काय वर्णन केलंय. बुट्टेदार चोळी, पिवळी गवळण, हिरवी गवळण, सगळे एक एक मेकअप. लोक म्हणते आता मेकअप निघला, आता नाही निघलं, हे पहिल्यापासूनच आहे बरं मेकअप. नाथ महाराजांनी वर्णन केलंय गवळणीत. अनेक अशा प्रकारच्या गवळणी आहेत. दिसायला हा शृंगार रस आहे, पण तो कामाकडे घेऊन जाऊ नये. तो शृंगार रस देवाकडे घेऊन जा, तो सुद्धा भगवंताचं दर्शन करून देईल आपल्याला. म्हणून अशा प्रकारे अनेक गवळणी, अनेक लीला होतात. ती गवळण अशा प्रकारचा अनुवाद करते त्याचा. चला, इकडे सगळे गोपाळ काल्याच्या तयारीनं आलेले आहेत, मला करायला लागलेत. आपापल्या शिदोऱ्या सगळ्यांनी घेऊन आलेले आहेत, आणि सगळ्या शिदोरीचा खाला एकत्रित करण्याचा प्रसंग तयार झालेला आहे. सगळे गोपाळ गोल आकार उभा राहिलेले आहेत, गायी स्थिर झालेले आहेत, खडकावर मोठा सोडलेले आहेत, आणि भगवान कृष्ण परमात्मा काला वाटायला सुरुवात करतात. कंबराला उपर्ण बांधलेलं आहे, हातामध्ये अशा प्रकारचे लोणचे प्रसाद घेतलेला आहे. अति सुंदर भागवतकाराने वनभोजनाचं वर्णन केलेलं आहे. बिभ्रत्वेनुं जठरपटयोः शृंगवेत्रेचे कक्षे, वामे पानो मश्रुन कवलं तत्फलानेङ्गुलेषु, तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन्नर्वविस्वये, स्वर्गे लोके मिषति भुजैक यज्ञभुग्बाल केले, बालुदासगीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण ज्ञानेश्वर सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसो ह्यासु बुद्धी पर्यवतिष्ठते. यात प्रसादाने
तमाम जनतेला सुख समृद्धी धनधान्य आरोग्य सुशांती प्राप्त हो आणि सर्व समाज सुखी राहो अशी अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याची स्तुती प्रार्थना करून मागणी मागूया. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भूनिती लोके भजी जो आदि पुरुखे अखंड समस्त आस्थाने परिसरातील भाविक भक्त समस्त गावकरी मंडळी शताब्दी महोत्सव अशा या भव्य दिव्य महोत्सवामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा संदेश आपल्यापर्यंत आणण्याचं काम प्राप्त झालं. मी आपल्या पुढे येऊन हजर झालो. भगवंताच्या लीला चरित्राचं संताच्या शब्दाला अनुसरून मी वर्णन केलेलं आहे. हां, याच्यात माझं काही नाही आहे. म्हणून सोमनाथ सोमसिंग आमच्या संस्थेमध्ये होता. त्या ऋणानुबंधातून इथपर्यंत येणं घडलं. आणखी आपल्या गावचे एक शिक्षक श्री क्षेत्र पंढरीमध्ये पैठणमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांनीही सकाळी फोन केला. पगारजी सर आपल्या गावचे आहेत, पैठणमध्ये राहतात आणि त्याही निमित्ताने त्यांचाही फोन आला. त्यांच्याही गाठीभेटी या उभयतः या साधू संतांच्या संगतीमध्ये भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा योग आहे. योग्य असेल ते संताचं समजावं, सद्गुरूचं समजावं, आमच्या गुरुवर्यांचं समजावं. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आम्ही पायिक आहोत, विद्यार्थी आहोत. सद्गुरू जोग महाराजांची पुण्यतिथी महोत्सव सध्या चालू आहे. त्याचाही उल्लेख इथे पुण्यतिथीच्या निमित्ताने होत आहे. म्हणून अशा पद्धतीने फार महान कार्य महाराजांचं आहे. माझे पिताश्री सद्गुरू जोग महाराज संस्थेचेच विद्यार्थी, मी पण संस्थेचा विद्यार्थी. श्री क्षेत्र पैठणमध्ये एकनाथ महाराज प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था या निमित्ताने 45 वर्षापासून आम्ही कार्य करीत आलो आणि ते कार्य करता करता आपल्यापर्यंतही येण्याचा योग प्राप्त झाला. स्टेजवरची ही सर्व संत मंडळी, परिचित अपरिचित सर्व गायक वादक टाळकरी, अगदी सर्वांनीच या कार्यामध्ये अतिशय प्रेमपूर्वक भाग घेतलेला आहे आणि त्याच प्रेमातून असा भव्य दिव्य उत्सव आपल्याला पाहायला मिळाला. असाच उत्सव पुन्हा पुन्हा हो. आपल्या या उत्सवाला अनंत अनंत शुभेच्छा देतो आणि माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. यानंतर जय विठ्ठल भजन होईल. दहीहंडीचा अभंग, काल्याचा अभंग, चाल म्हणायची असेल तर काल्याच्या अभंगाला म्हणू शकता. अशा पद्धतीने बोलण्याला पूर्ण विराम. विठ्ठल अवगाजने प्रकाश काला वाटोय कामे खावैतावनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटोय कामे खावैतावनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बली वीरगाडी काला वाटोय कामे खावैतावनिका संभ्रम बोलिलेले गुरे वेले वाकोडे उत्तरे महाराज तुम्ही दारी नाही विचारला अधिकार म्या